नमस्कार. 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहितो या स्तराविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला संख्या अंकात लेखनाच्या सोप्या आणि कृतीशील पद्धती सांगेल, ज्या तुम्ही तुमच्या वर्गात लगेच वापरू शकता. प्रत्येक टप्प्यावर मुलांना बोलण्याची संधी द्या, त्यांना मोजायला सांगा, वस्तूची मांडणी करण्याची त्यांना संधी द्या. कृती क्रमांक 1. वस्तूंच्या मदतीने संख्यांची ओळख व लेखन. ही कृती सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे ज्ञान आहे याची खात्री करा. वस्तू म्हणून तुम्ही उपलब्ध असलेले कोणतेही साहित्य वापरू शकता. विविध वस्तूंच्या माध्यमातून गट्टे म्हणजे दशक, सुट्टे म्हणजे एकक हे प्रात्यक्षिक वस्तूची मांडणी करून दाखवा. पुढील उदाहरणाच्या माध्यमातून संख्या अंकात लेखन करूया. उदाहरण 65 या संख्येचे लेखन करताना पुढील प्रमाणे मांडणी करूया. या ठिकाणी माझ्याकडे दशक दांडे आणि सुट्टे आहेत. दशक दांड्याची मांडणी आपण दशकाची घात करूया. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक. या ठिकाणी दशकाची मांडणी झालेली आहे. यानंतर एकक म्हणजे सुट्टे यांची आपण मांडणी करूया. 1, 2, 3, 4 आणि 5. या ठिकाणी 6 दशक, 5 एकक यांची मांडणी झालेली आहे. 60, 5, 65 म्हणजेच 6 दशक, 5 एकक, 65 या संख्येचे वाचन असं करता येईल. या संख्येचे लेखन करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी संख्या कार्डवरती 6 दशक, 5 एकक असे लेखन करायचे आहे आणि याचा सराव घ्यायचा आहे. चला तर आपण पुढील कृती पाहूया. कृती क्रमांक 2. हवेत बोट फिरवून अंकाची रचना. मुलांना अंकाच्या आकारात हवेत बोट फिरवायला सांगा, ज्यामुळे अंकाच्या आकाराची कल्पना त्यांच्या मनात बसेल. ही कृती मुलांना अंकाची रचना लक्षात ठेवण्यास मदत करेल. हवेत बोट फिरवून 75 या संख्येचे लेखन करूया. प्रथम 7 दशक आणि 5 एकक या संख्येचे लेखन करूया. 7 दशक, 5 एकक, 7 दशक, 5 एकक. प्रथम मुलांना संख्या ओळखायला सांगा. नंतर शिक्षकाप्रमाणे विद्यार्थ्यांनाही तो हवेत अंक काढायला सांगा. याप्रमाणे विद्यार्थी शिक्षकाप्रमाणे हवेत अंक काढतात आणि तो ओळखतात. कृती क्रमांक 3. रांगोळी पाटीवर संख्या लेखन. ही कृती करण्यासाठी मी एका मोठ्या ट्रेमध्ये रांगोळी वापरलेली आहे. तुम्ही रांगोळीऐवजी माती अथवा वाळ वापरू शकता. ही कृती मुलांच्या स्पर्शज्ञानावर म्हणजेच टॅक्टिकल सेन्सवर काम करते. पुढील उदाहरणाच्या माध्यमातून रांगोळी पाटीवर संख्यालेखन करूया. 87 या संख्येचे लेखन करताना प्रथम 8 दशकचे लेखन करूया. 8 दशक. नंतर 7 एककचे लेखन करूया. 7 एकक. या ठिकाणी मुलांना अंक लिहिण्याचा योग्य क्रम दाखवता येईल. प्रथम 8 लिहिताना असा क्रम दाखवता येईल आणि 7 लिहिताना या प्रकारे हा क्रम दाखवता येईल. या कृतीतून विद्यार्थ्यांना अंक लेखनाची योग्य दिशा आपल्याला दाखवता येईल. या कृतीमुळे मुलांची स्नायूची स्फूर्ती म्हणजेच मसल मेमरी सुधारते. नंतर त्यांना पाटीवर लिहिताना मदत होते. कृती क्रमांक 4. क्ले अथवा चिखल यांच्यापासून अंकलेखन. मुलांना मातीकाम करण्याची विशेष आवड असते. मुलांनी प्रथम क्लेपासून आपण ह्या क्लेपासून दंडाकृती आकार तयार केलेला आहे. प्रथम आपण पुढील उदाहरणाच्या माध्यमातून संख्यालेखन करणार आहोत. मी या संख्या कार्डावरती 74 हा अंक लिहिलेला आहे. या 74 अंक कार्डावरती मी क्लेच्या मदतीने संख्यालेखन करणार आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने क्लेपासून संख्यालेखन करता येईल. आता एका विद्यार्थिनीकडून संख्यालेखन करूया. स्वरा, तू कोणता अंक लिहिशील या ठिकाणी? 82. 82 म्हणजे किती दशक किती एकक? 8 दशक 2 एकक. हां, 8 दशक 2 एकक. या अंक कार्डावरती 82 संख्या लिहि. बरोबर. आता या ठिकाणी या संख्येवरती तुला क्लेच्या सहाय्याने संख्यालेखन करायचं आहे. या क्लेचा वापर कर आणि संख्यालेखन कर.
चला तर आपण पुढील कृती पाहूया. 59, 69, 79, 89 अशा संख्या अंकात लेखन करताना काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चुका होतात. उदाहरणार्थ 59 ही संख्या अंकात लेखन करताना विद्यार्थी 59 लिहिण्याऐवजी 69 असा अंक लिहितात. यासाठी 51 ते 100 या संख्या तक्त्याचा वापर करून आपण या चुका दुरुस्त करू शकतो. 59 म्हणजेच काय तर 60 उणे 1 59. 69 म्हणजे काय 70 उणे 1 69. 79 80 उणे 1 79. 89 90 उणे 1 89. अशा प्रकारे सराव करून या चुका आपल्याला दुरुस्त करता येतील. तसेच या संख्या तक्त्याचा वापर करून मागील संख्या, मधली संख्या आणि पुढली संख्या असा सराव घेऊन वरील चुका कमी करता येतात. या सोप्या आणि नाविन्यपूर्ण कृतींचा वापर करून तुम्ही 51 ते 99 या संख्या अंकात लेखन विद्यार्थ्यांना सहज शिकवू शकता. लक्षात ठेवा, शिकणे हे आनंदी आणि कृतिशील असले पाहिजे. या व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनांचा वापर करून तुम्ही तुमच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनवू शकता. धन्यवाद. गणित विषयाचे अध्ययन करताना हा विषय विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटू शकतो, परंतु क्रीडन पद्धतीने आनंददायी वातावरणात मुले प्रत्यक्ष कृतीतून शिकली तर ते दीर्घकाळ स्मरणात राहते. आज आपण संख्याज्ञान या कौशल्यांतर्गत 51 ते 99 या संख्यांचे अंकी लेखन शिकणार आहोत. पण फक्त ऐकून नाही तर खेळून, गाऊन आणि कृतीतून शिकणार आहोत. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांचे 2 गट करून पुढील ॲक्टिव्हिटी करून घ्याव्यात व बरोबर उत्तर देणाऱ्या गटाला गुण द्यावा. ज्या गटाला शेवटी जास्त गुण मिळतील तो गट विजयी घोषित करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढते, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता वाढते, चुरस वाढते, विचारशक्तीला चालना मिळते. क्रीडन पद्धतीने अध्यापन करण्यासाठी विविध कृती आपण घेऊ शकतो, जसे की कृतीतून संख्यालेखन ज्ञानकुंभ, संख्याफासा हे खेळाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. नाणी आणि नोटांचा वापर, झटपट संख्यालेखन म्हणजे संख्या चॅलेंज, अंकांच्या गुदगुल्या, हवेतील अंक, ओळखा पाहू मी कोण, तालावर संख्यालेखन यापैकी काही कृती आपण आज इथे प्रत्यक्ष घेऊन पाहणार आहोत. संख्या आपण विविध रूपात मांडतो. प्रत्येक रूपात मांडलेल्या संख्यांना लिहिता आले पाहिजे, जसे की 72 म्हणजे 7.2 एकक या स्वरूपात सुद्धा, तसेच 6.12 एकक अशीही लिहिता येते, तसेच 72 एकक अशीही आपण लिहू शकतो. या विविध स्वरूपामधल्या संख्या सांगितल्या तरी सुद्धा आपण विद्यार्थ्याने ती संख्या अचूक लिहिणं अपेक्षित आहे. या प्रत्येक स्वरूपात संख्या लिहिण्यासाठी घेऊया ओळखा पाहू मी कोण हा मजेशीर खेळ. आता आपण संख्याफासा या खेळातून संख्यालेखन शिकूया. या बोर्डवर 50, 60, 70, 80, 90 या संख्यांच्या बॉक्सवर फासा आपण टाकायचा आहे. ज्या दशकावर जो फासा पडेल तो दशक आणि फाशावर आलेला अंक मिळून संख्या तयार करून तुम्हाला या पेपरवरती लिहून दाखवायचे. तयार आहात? हो. कोण पहिल्यांदा फासा टाकणार? मी 55. संख्या लिहून दाखव. आता तू फासा टाक. 94. अरे वा, खूपच छान. आता आपण झटपट संख्या लेखन म्हणजे संख्या चॅलेंज ही ॲक्टिव्हिटी घेऊया. मी जी संख्या सांगेल ती तुम्ही कागदावरती लिहून दाखवायची आहे. जो विद्यार्थी पहिल्यांदा ही संख्या लिहून दाखवेल त्याला 1 गुण मिळेल. तयार आहात तुम्ही? पहिली संख्या आहे 73. बरोबर संख्या अन्विताने पहिल्यांदा लिहिलेली आहे, 1 गुण अन्विताला. दुसरी संख्या आहे 62. ही संख्या आदितीने बरोबर लिहिलेली आहे, 1 गुण आदितीला जातोय. या राऊंडचा 1 गुण अन्विता, 1 गुण आदिती. आता आपण तालावर संख्या लेखन ही ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. मी इथे टाळ्या आणि चुटक्यांचा वापर करणार आहे. टाळी म्हणजे दशक आणि चुटकी म्हणजे एकक आहे. जेवढ्या टाळ्या आणि चुटक्या वाजतील त्याची संख्या तयार करून कागदावरती लिहून दाखवायची आहे. रेडी? बरोबर 54. दुसरी संख्या 63. व्हेरी गुड. आता आम्ही तालावरती संख्या बोलणार आहे, तू ती कागदावरती लिहून दाखवायची आहे. तयार आहेस? 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80. व्हेरी गुड.
खूप छान ॲक्टिव्हिटी केली. आता आपण अंकांच्या गुदगुल्या ही ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. इथे 2 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या हातावरती आपण एक संख्या लिहून त्या विद्यार्थ्याला ओळखायला सांगायची आहे. म्हणजे आपल्याला या ॲक्टिव्हिटीतून स्पर्श ज्ञानातून संख्या ओळखता आणि लिहिता येणं याचा सराव होणार आहे. पहिल्यांदा तू तिच्या हातावरती लिहून दाखव संख्या. डोळे बंद करायचे आणि संख्या ओळखायची. 70. लिहून दाखव. बरोबर. आता तू तिच्या हातावरती लिहून दाखव. डोळे बंद कर. 65. व्हेरी गुड. लिहून दाखव. शाबास, खूपच छान. प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या माध्यमातून शिकत असतो. स्पर्शाच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकू शकतात. काही सामान्य विद्यार्थी सुद्धा 3 व 6 मध्ये बऱ्याच वेळा गोंधळ करतात. स्पर्शाच्या माध्यमातून 3 व 6 या अंकांच्या लेखनाची दिशा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. अशा प्रकारे विविध उपक्रमांच्या सहाय्याने आपण 51 ते 99 या संख्यांचे अंकी लेखन हा भाग विद्यार्थ्यांना शिकू शकतो. विद्यार्थी तणावमुक्त पद्धतीने शिकून त्यांचे चांगले दृढीकरण होण्यास सुद्धा मदत होईल. धन्यवाद. मुलांना कला, खेळ, रंग, चित्र, गाणी यामध्ये रस असल्यामुळे शिक्षण आनंददायी वाटते. एखादी संकल्पना चित्र, नाटक किंवा गाण्यातून घेतल्याने ती जास्त काळ लक्षात राहते. मुलांची सृजनशीलता व कल्पनाशक्ती वाढते. मुलांचा सर्वांगीण विकास होतो. गटात चित्र काढणे व रंगवणे यामुळे सहकार्याची भावना वाढते. कलेच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक मूल्ये सहज रुजवता येतात. थोडक्यात सांगायचे तर आर्ट, कला या पद्धतीमुळे शिक्षण कंटाळवाणे न राहता आनंददायी व अनुभवात्मक बनते. हे आर्ट, कला या पद्धतीने काही उदाहरणाद्वारे मुलांना कसे शिकवायचे हे पाहूया. या ठिकाणी आपण काही संख्येद्वारे चित्र तयार करून घेऊयात. 51 ते 99 पर्यंतच्या संख्या आहेत. त्या संख्यामधील आपण काही संख्या घेऊन त्याद्वारे चित्र तयार करून घेऊयात. सुरुवातीला मी एक चित्र काढून दाखवतोय. 63 या संख्यापासून आपण एक फुलपाखरू तयार करून घेऊयात. या ठिकाणी बघा, या बाजूला मी असे 6 काढले होते आणि या बाजूला 3 काढले होते. म्हणजे 63 ही संख्या काढली आणि त्या संख्येच्याद्वारे या ठिकाणी मी फुलपाखरू हे चित्र काढलेलं आहे. अशाच प्रकारे आपण अजून दुसरे एक चित्र संख्येद्वारे काढूया. या ठिकाणी आपण 80 ही संख्या घेऊन त्या संख्येद्वारे एक माशाचं चित्र काढूयात. या ठिकाणी बघा, मी अगोदर या ठिकाणी 8 आणि 0 80 ही संख्या काढली होती. त्याद्वारे आपण एक माशाचं चित्र काढलेलं आहे. अशाच प्रकारे आपण विविध संख्या घेऊन या ठिकाणी मुलांना संख्या घेऊन चित्र काढून त्या ठिकाणी मुलांना आपण संख्यांचं लेखन करून घेऊ शकतो. मी या ठिकाणी गोलामध्ये काही संख्या लिहिलेल्या आहेत.
ती संख्या ओळखून त्या संख्येला रंग भरायचा आहे. रूपश्री, या ठिकाणी 75 ही संख्या ओळख बरं. छान, वा. आता त्या संख्येला रंग भरायचा आहे. तू ती संख्या रंगव बरं. वा, छान. या ठिकाणी 75 ही संख्या ओळखून त्या ठिकाणी त्या संख्येला रंग दिलेला आहे. अशा प्रकारे आपण विविध चित्रांद्वारे 51 ते 99 पर्यंतच्या संख्यांचं लेखन मुलांकडून करून घेऊ शकतो. धन्यवाद.